दिल्ली स्फोट प्रकरणी देशातील सुरक्षा दलं मुळाशी जाऊन शोध घेतील। हे षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना कठोर शिक्षा देणारच, पंतप्रधानांची ग्वाही। स्फोट प्रकरणाचा तपास NIAकडे, स्फोटासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कायद्याच्या कक्षेत शिक्षा देण्याचे गृहमंत्री अमित शहा यांचे यंत्रणांना निर्देश। दिल्ली स्फोटात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना दिल्ली सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत, तर कायमस्वरूपी अपंगत्व आणि गंभीर जखमींनाही आर्थिक मदतीची घोषणा। भारत भूतान संबंध घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक, पंतप्रधानांचं थिम्पू इथे प्रतिपादन। भारत भूतान दरम्यान 3 करार, 1020 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचंही उद्घाटन। बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातही पुन्हा विक्रमी 67% मतदान, एक्झिट पोलमध्ये रालोआला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त। 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या शिफारसींच्या अंमलबजावणीचा कालावधी 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा, सर्वोत्तम जलसंवर्धनाचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात एकत्र मिळून निर्णय घेण्याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत सहमती। आणि ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकत भारताच्या सम्राट राणाची ऐतिहासिक कामगिरी। नमस्कार, 9:30च्या